संगमनेरच्या सहकारात पुन्हा एकदा राजकीय हालचालींनी गती घेतली आहे। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या निवडणुकीत महायुतीने माघार घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। बाळासाहेब थोरात निवडणुकीनंतर नवे चेहरे पुढे आणणार का? विखे थोरात यांच्यामध्ये अमोल खताळ यांची वाटचाल कशी असेल हेच पाहूयात या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एक वेगळंच राजकीय वातावरण निर्माण झालं आहे। 11 मे रोजी मतदान होणार असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 एप्रिल पर्यंत होती। मात्र शेवटच्या क्षणी महायुतीनं निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता बळावली आहे। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता, परंतु सभासदांची माहिती, किचकट प्रक्रिया आणि मानसिक तयारीच्या अभावामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला। याच पार्श्वभूमीवर थोरात समर्थकांनी 100हून अधिक अर्ज भरले असून ही निवडणूक थेट बाळासाहेब थोरात गटाच्या नियंत्रणात गेली असं म्हणायला हरकत नाही। थोरात समर्थकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरल्यानं अर्जांची छाननी 11 तारखेला होणार आहे, तर 15 तारखेपर्यंत माघारीसाठी वेळ आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात यांचा कारखाना पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली जाण्याची शक्यता आहे। विद्यमान चेअरमॅन बाबा आहोळ आणि व्हाईस चेअरमॅन संतोष हाशे यांना संधी मिळणार नाही असे देखील संकेत मिळाले आहेत। या निवडणुकीत थोरात गटानं नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात, त्यांचे बंधू इंद्रजित थोरात, साकोर गटातून इंद्रजित खेमनर, पांडुरंग घुले आणि खांडगावमधून गांजूळ यांच्यासारखी काही नावं निश्चित झाली असून उर्वरित बहुतांश नावं ही नवी आहेत। पारंपरिक नेत्यांना बाजूला ठेवून नव्या पिढीला संधी देण्याचा थोरातांचा प्रयत्न आहे। बाळासाहेब थोरात यांचं विधानसभा निवडणुकीत अपयश त्यांना चटका लावून गेला आहे, त्यामुळं आगामी सहकारी संस्था आणि विधानसभा निवडणुकींसाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। सभासदांमध्ये थोरातांविषयी पुन्हा सहानुभूती निर्माण झाल्याचंही दिसून येत आहे। दुसरीकडे महायुतीत अमोल खताळ यांची राजकीय वाटचाल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। त्यांच्या आमदारकीला विखे पाटलांची साथ असली तरी या साथीत किती काळ टिकता येईल हा प्रश्न आहे। विखेंनी त्यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत खर्च केला होता, पण साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ते इतका पैसा ओततील का यावर प्रश्नचिन्ह आहेत। कारखान्याच्या निवडणुका यांचं राजकारण हा प्रचंड आर्थिक गुंतागुंतीचा खेळ असतो, त्यामुळं कारखान्याचं राजकारण सांभाळायचं असेल तर अमोल खताळ यांना अधिक ताकद लागेल। दुसरीकडे विखे थोरात यांच्यात एक समजुतीचा करार झाल्याचं चित्र उभं राहिलं आहे। तुमचा कारखाना तुम्ही सांभाळा, आमचा कारखाना आम्ही पाहतो, अशा प्रकारची भूमिका दोन्ही गटांनी घेतल्याची चर्चा आहे। राजकीय समीकरणं लक्षात घेता बाळासाहेब थोरात यांचे फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले चांगले संबंध त्यांच्या बाजूने काम करत आहेत। विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये एकनाथ शिंदे यांनी अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी एकही सभा घेतली नव्हती हे विसरून चालणार नाही। सध्याचं चित्र बघता संगमनेर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे, पण ही बिनविरोध निवडणूक दोन्ही गटांना लाभदायक ठरू शकते, कारण त्यामुळे थेट टक्कर टळते आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष टाळता येतो। संगमनेरच्या सहकारात पुन्हा थोरात गटाचं वर्चस्व प्रस्थापित झालं आहे। निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांनी पुढील सहकारी राजकारणाचा पाया घातला आहे। दुसरीकडे अमोल खताळ यांच्यासाठी ही एक मोठी शिकवण ठरली आहे। आता ते आमदारकीवर लक्ष केंद्रित करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका।